मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरिता सूर्यावर खूप चिडलेली असते. तिने त्याच्यासाठी दरवाजाही उघडलेला नसतो. त्यामुळे सूर्या दुकानात येतो आणि देवाकडे प्रार्थना करत असतो. माझं एवढं काय चुकलं आहे? सरी मला एवढी शिक्षा का देत आहे? तर इकडे सरिता घरी असते. ती खूप रडत असते. तिला सूर्या आणि ज्योती एकमेकांच्या मिठीत असल्याचं सारखंच आठवत असतं. तिच्या मनाला खूप त्रास होत असतो. तर दुसरीकडे पशा तात्यामध्ये एकटाच बसलेला असतो. तेव्हा त्याला आठवतं की सरिता वहिनी आणि सूर्या दादामध्ये आजपासून भांडणं सुरू झाली आहेत. तो पण खूप अस्वस्थ असतो. तर इकडे सूर्याला आठवत असतं की सरिताने कशी सणासण ज्योतीच्या कानाखाली मारली. इकडे पशाही खूप रडत असतो. तर इकडे सरिता सूर्या आणि तिचा फोटो पाहत असते. तेव्हा सरिताच्या जागी तिला ज्योतीचा फोटो दिसतो. सरिताला खूप मोठा धक्का बसतो. सरिता पूर्णपणे हादरून जाते आणि एका जागेवर बसते व सूर्यासाठी ती चिठ्ठी लिहित असते. तिला सूर्याचं आणि ज्योतीचं बोलणंही आठवत असतं. त्यानंतर ती चिठ्ठी लिहून होते. ती देवासमोर जाते आणि देवाला प्रार्थना करते की माझं अस्तित्व या घरातलं जेवढं होतं तेवढं आता संपलं आहे. ती घरातील चाव्या देवासमोर ठेवते आणि मला माफ कर असं म्हणून ती तिची बॅग घेऊन बाहेर जायला निघते. तेव्हा ती दरवाजा उघडते तर ज्योती हळूच तिच्याकडे पाहत हसत असते. ती सरिताकडे रागात पाहत असते आणि मनातल्या मनात विचार करते, एकदा का सरी उंबरठा ओलांडून या घरातून गेली ना, मी पुन्हा कधीच तिला या घरात येऊ देणार नाही. सरिताला आठवत असतं की जेव्हा सूर्या आणि तिचं लग्न झालं तेव्हा सूर्याने तिला एक शब्द दिला होता की तूच माझ्या भावांची आई व्हायचं आणि आपल्याला कधीही मूल होऊ द्यायचं नाही. सरिताला हे आठवून खूप त्रास होत असतो. ती खूप रडत असते. त्यानंतर ती दरवाजा उघडून बाहेर येते. ती तुळशीच्या पाया पडत असते. ती खूप रडत असते आणि तिने सूर्यासाठी लिहिलेली चिठ्ठी ती तुळशीच्या वृंदावनामध्ये ठेवते. तिला सूर्याबरोबर घालवलेले छान क्षण आठवत असतात. त्यानंतर सरिता गेटजवळ येते. तेव्हा तिला घरातील सर्वांबरोबर घालवलेले क्षणही आठवत असतात. तेव्हा मोरे निवासची जी पाटी असते ती पदराने सरिता पुसत असते. समोर ज्योती उभी असते. ज्योती मनातल्या मनात विचार करत असते, सरे मला अजिबात तुझ्या सूर्यामध्ये इंटरेस्ट नाही, परंतु त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते नेहमीच राहील. परंतु तुझा विश्वासच कमी पडला. आता तुझा नाईलाज आहे. सरिता घर सोडून कायमची निघून जाते. तिला खूप दुःख होत असतो, परंतु सूर्याच्या प्रेमामुळे ती घर सोडून गेलेली असते. तर इकडे अवनी आणि वैभव सरिताच्या रूममध्ये येतात आणि सरिताला आवाज देत असतात, परंतु सरिता रूममध्ये नसते. तेव्हा ते दोघेही खूप घाबरतात आणि हॉलमध्ये येऊन सरिताला इकडे तिकडे शोधत असतात, परंतु सरिता त्यांना कुठेच दिसत नाही. तस त्या दोघांच्या आवाजामुळे ज्योती उठते आणि मुद्दाम काय झालं असं विचारते. तेव्हा अवनी सांगते, सरिता वहिनी सापडत नाही, त्या कुठेतरी गेल्या आहेत असं म्हणून वैभव आणि अवनी बाहेर शोधण्यासाठी येतात. तर दुसरीकडे पशा एकटाच भर रस्त्यामध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच अंजित येथे येते आणि पशाला विचारते, पशा असा रोडमध्ये तू का बसला आहेस? अगोदर तू घरी चल. मी तुला कित्येकदा फोन केले परंतु तू उचलले पण नाही. पशा खूप चिडलेला असतो. तेव्हा तो अंजीवर चिडून बोलतो, मला अजिबात घरी यायचं नाही. माझं डोकं खूप फिरलं आहे. त्यात अजून तू फिरवू नकोस. इकडे अंजी पशाला रिक्वेस्ट करत असते की पशा घरी चल, कारण तायडीने आतून दरवाजा बंद करून घेतला आहे. तायडी पोटोशी आहे. ती तुझं नक्की ऐकेल आणि दरवाजा उघडेल. परंतु पशा ऐकत नाही. अंजी सांगते, दाजी पण बाहेर आहेत. आपण दोघंही त्यांना समजावून घरी घेऊन येऊ. तेव्हा पशा अजूनच चिडतो आणि सांगतो, तुझ्या दाजींमुळेच हे सर्व झालं आहे. हे ऐकून अंजीला धक्का बसतो. तर इकडे अवनी आणि वैभव बाहेर सरिताला शोधण्यासाठी येतात. तेव्हा तुळशी वृंदावनामध्ये अवनीला एक चिठ्ठी दिसते. तेव्हा ती त्याबद्दल वैभवला सांगते. वैभव सांगतो की मी वाचू शकत नाही. तेव्हा अवनी ती सर्व चिठ्ठी वाचते. सरिताने घरातील सर्वांसाठी काही ना काहीतरी लिहिलेलं असतं. तिने लिहिलेलं असतं की नाईलाजाने मला सहकुटुंब सोडावं लागत आहे. सरिता घर सोडून गेली या विचाराने ह्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो. वैभव खूप मोठ्याने रडू लागतो. त्यानंतर वैभव गाडी घेऊन पशा अंजीजवळ येतो आणि पशाला सांगतो, वहिनीने तुळशी वृंदावनामध्ये चिठ्ठी लिहून ठेवली होती, ती घर सोडून गेली. हे ऐकून पशा अंजीला धक्का बसतो. पशा सांगत असतो की वहिनी असं कधीही करणार नाही. वैभव सांगतो, माझ्यावर विश्वास ठेव.
आपल्याला वहिनीला लगेच शोधायला जावं लागेल असं तो सांगतो। तेव्हा पशा अंजी तात्यात बसतात तर वैभव दुसरीकडे सरिताला शोधण्यासाठी जातो। तर इकडे सूर्या दुकानात असतो। त्याला सरिताची खूप आठवण येत असते। तेवढ्यातच अवनी सरिताजवळ येते। सूर्याला वाटतं की सरिताच आली आहे। तेव्हा तो सरिताला आवाज देत असतो। अवनी भानावर आणते आणि सांगते, दादा सरिता वहिनी नाही मी आहे असं म्हणून अवनी सूर्याला सांगते की वहिनी घर सोडून गेल्या आहेत। हे ऐकून सूर्याला जबर धक्का बसतो। सूर्या पूर्णपणे कोलमडतो। अवनी त्याला सावरते तर सूर्या लगेच सरिताला शोधायला सायकलवर निघतो आणि सरिताला मोठ्या मोठ्याने आवाज देत असतो। इकडे पशा आणि वैभवही सरिताचा शोध घेत असतात। वैभव मंदिराजवळ येतो तर पशा एका ठिकाणी थांबतो। एका माणसाला सरिताचा फोटो दाखवून विचारत असतो, ना कुठे पाहिलत का? तेव्हा तो माणूस नाही बोलतो। तेवढ्यातच वैभवचा फोन पशाला येतो आणि वहिनी सापडली का विचारतो। पशा नाही बोलतो तर वैभव विचारतो की तू दादाला एकदा फोन करून विचारतो का वहिनीचा शोध लागला की नाही। दादाचं नाव ऐकल्यावर मात्र पशाला खूप राग येतो। तेव्हा तो बोलतो तूच विचार। त्यानंतर वैभव सूर्याला फोन करतो आणि वहिनी सापडली का असं विचारतो। तेव्हा सूर्या नाही बोलतो। वैभव पूर्णपणे हताश होऊन जातो आणि फोन ठेवतो आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुन्हा सरिताला सापडायला निघून जातो। इकडे अवनी अंजीला फोन करते आणि विचारते वहिनीचा काही पत्ता लागला की नाही। अवनी खूप रडत असते तर अंजी तिला धीर देते आणि फोन ठेवते। तर दुसरीकडे सूर्या विचार करतो मी पशालाच फोन करून आता विचारतो। इकडे पशाच्या मोबाईलवर सूर्याचा फोन येतो। तेव्हा तो उचलत नाही ते पाहून अंजी तो फोन घेते आणि सूर्याला सांगते तायडी सापडली नाही। सूर्या रागातच फोन ठेवून देतो। दुसऱ्या दिवशी मामी देवाची पूजा करत असतात परंतु मामीचा उजवा डोळा खूप फडफड करत असतो। मामी मामाला सांगत असतात आज काहीतरी वाईट बातमी मिळणारच आहे। तेवढ्यातच मामीला अंजीचा फोन येतो। तेव्हा अंजी मामीला विचारते ती तिकडे आली का? तेव्हा मामी विचारते काय झालं इकडे आली नाही। तेव्हा अंजी सांगते जीनमध्ये आणि तायडीमध्ये खूप भांडण झाली त्यामुळे ती घर सोडून गेली आहे। हे ऐकून मामीला धक्का बसतो। मामीला समजतं की ज्योतीमुळेच ह्या दोघांमध्ये भांडण झाले असणार। मामी लगेच फोन ठेवून देते आणि मामाला त्याबद्दल सांगते। मामालाही धक्का बसतो। मामा बोलतात आपली सरी घर सोडून जाणाऱ्यातली कधीच नाही। मामी सांगते हे सर्व शक्य आहे फक्त ज्योतीमुळे असं म्हणून मामीचा चेहरा पडतो। मामी सांगते की मी लवकरच मोरेंच्या घरी जाऊन येते। मामा हो बोलतात। दुसरीकडे ज्योती घरात ऐटीत बसलेली असते आणि मोबाईलवर एक व्हिडिओ पाहत असते आणि खूप खुश होते। त्यानंतर ती जागेवरून उठते आणि घरात गोल गोल फिरत हे घर आता माझं झालं असं म्हणत असते। तेवढ्यातच मामीची एंट्री तेथे होते। मामी रागात ज्योतीकडे पाहते। आश्चर्याने ज्योती मामीला विचारते मम्मी तू इथे कशी? मामी सांगते माझं सोड, तुझं हे घुमणं आणि घुमवणं चाललं आहे ना ते अगोदर बंद कर। तर ज्योती आणि मामीमध्ये खूप शाब्दिक चकमक होते। मामी बोलते बऱ्या बोलाने आता आपल्या घरी चल। ज्योती बोलते कोणतं घर? सूर्याने मला वचन दिलं आहे की माझी मुलं आणि मी आता याच घरात नेहमी राहणार। ऐकून मामीला खूप मोठा धक्का बसतो। मामी ज्योतीसमोर हात जोडत असते आणि सांगत असते की सरिताच्या सुंदर आयुष्याची तू वाट लावू नको आणि तिचा संसार उद्ध्वस्त करू नको। ज्योती मामीला बोलते लहानपणापासून तू सरीच्या नावाने खडे फोडत आली आणि आता तुला तिच्या संसाराची कशी काय काळजी वाटली? यामध्ये तुझा काही डाव आहे का? ज्योतीचं हे खोचक बोलणं ऐकून मामीलाही राग येतो। मामी ज्योतीकडे पाहतच राहते। पुढील भागामध्ये सूर्या सरिताच्या अशा निघून जाण्याने खूप हतबल झालेला असतो। त्याला सरिताची खूप आठवण येत असते तर बाकी घरातील सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।